चला मॅच चालू करून घ्यायची आहे। आपण पाहत आहोत पहिल्या षटकासाठी आपल्याला एक वेगवान गोलंदाज नाशिक क्रिकेटसाठी निश्चित ज्याचे योगदान मोठं आहे। रोहित परब वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। ओमकार ओमी केनी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइकवर। नॉन स्ट्राइकला गणेशजी शिरसाट हे जे आपल्याला पाहायला मिळतात। पाहूया परत एकदा एक बिग ब्लास्ट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। इथे पहिला चेंडू आणि पहा मिड विकेट रिजन मध्ये आपण तिथे पाहत आहोत। ओमकार केनी चेंडू खेळतात, एक सिंगल निश्चित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून आपल्याला जरूर सोनवणे वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये धावांचं खातं आणि धावांचा श्री गणेशा करत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे। अत्यंत बहारदार अशा प्रकारचे हे आयोजन आणि नियोजन आपल्याला जे पाहायला मिळत आहे। आर्या प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये स्वप्नीलजी गामणे आणि विशालजी पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय। कैलासवासी तीर्थरूप भास्करांना गामणे यांच्या स्मरणार्थ ह्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन जे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे फुल टॉस चेंडू आणि गणेश शिरसाट यांचा एकदम डीप लॉंग आणि सीमारेषे बाहेर जाणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। संघांमध्ये जी लढत आपल्याला पाहायला मिळते ती निश्चित एक चांगल्या प्रकारची लढत आहे। परत एकदा रोहित तयार असणार आहे गोलंदाजी मार्कवर गणेश शिरसाट यांच्यासाठी। इथे हा चेंडू पहा एक सुरेख चेंडू आहे। आपण पाहत आहोत यष्टीरक्षक राहुल झोनवाल आहे ते त्यांच्या पाठीमागे ते स्वतः चेंडूवर जात आहेत। चेंडू निर्धाव प्रकारचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। एक चौकार आल्यानंतर तिथे वापसी होताना रोहित परबची सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। 5 धावा ज्या धावफलकावर सोनवणे वॉरियर्स या टीमच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर। इथे पुढचा चेंडू पहा सुरेख फटका अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर जाणारा गणेश शिरसाट ब्रँडेड चौकार 4 धावा। गणेश शिरसाट पहा आपण या षटकात पाहत आहोत 2 चौकार खेळत आहेत। सिन्नर तालुक्याचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून STPL प्रीमियर लीग सारखी क्रिकेटची स्पर्धा आज उंची घेताना पाहायला मिळते। परंतु आज खऱ्या अर्थानं नाशिक जिल्हा क्रिकेटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक राजा अशा प्रकारची महाराजा प्रकारची आर्या प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते। इथे हा चेंडू उडवला गेला हवे चेंडू पाहूया एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बघा चेंडूवर एक अप्रतिम झेल टिपतायत आणि इथे विकेट असणार आहे ती मात्र गणेशजी शिरसाट फक्त पाहत राहिले। व्हॉट अ कॅच। निश्चित या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रकाश काकडची ओळख आहे। परंतु इथे आपण पाहणार आहोत कारण एक मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना हा प्रत्येक मोठ्या खेळाडूंवर सुद्धा दबाव असतो। रोहित परब सारखा अस्त्र समोरच्या बाजूने मारा करणार आहे। मोहन केसी सुद्धा आपण मैदानामध्ये पाहत आहोत। एक दिग्गज क्रिकेटर बनवून नाशिक जिल्ह्यातील असणारी ही ओळख। तर बघा अनेक मोठ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण क्रिकेट खेळताना पाहत असतो।
उद्या सुद्धा प्रथमेश म्हात्रे असेल, भावेश पवार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पहा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमधून प्रकाश काकड चेंडूला खेळत आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तिथे पाहूया चेंडू मैदानामध्ये रोखला गेलेला आहे. दरम्यान इथे फक्त आपण पाहत आहोत यांची विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. आता पाहूया षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी कोणाचा वापर होणार आहे, कुठल्या गोलंदाजाकडे या ठिकाणी विचारणा केली जाणार आहे. मनोज चव्हाण षटक क्रमांक 2 साठी आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. परंतु मिस्टर ओम केनी जे स्ट्राईकवर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. ओंकार प्रकाश केनी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. डाव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज. इथे पहा चेंडू खेळला जात आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. षटकार 6 धावा. काय स्वागत होत आहे मनोज चव्हाण यांचं आपण पाहत आहोत. येस इथे हा चेंडू पाहूया. धावपलिकावर आपण पाहत आहोत 17. आपण म्हणत असतो 17 यानी की खतरा. आता या 17 धावा धावपलिकावर आहेत आणि तिथे पाहूया मनोज चव्हाण वापसी करतायत मैदानामध्ये. एक सुरेख चेंडूच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांचं स्वागत. ओमकार केनी ज्या प्रकारे करत होते षटकाराने, त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि इथे परत एकदा एक आक्रमक फटका. चेंडू मिड विकेट रिजन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आपण मनोज चव्हाण यांच्यासाठी पाहत आहोत. 23 धावफलक आपल्याला सोनवणे वॉरियर्सचा पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. इथे वन्स मोर लगातार दुसरा षटकार 6 धावा. तिसरा षटकार जर आला तर संघ मालक सोनवणे वॉरियर्सचे सन्मान्य किरणजी सोनवणे यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा मेहनत करावी लागणार आहे, फळ निश्चित मिळणार आहे. परंतु इथे पाहूया गोलंदाजासाठी चॅलेंज असणार आहे. त्याच्या गोलंदाजीवर 3 षटकार. परंतु फलंदाजाचा विचार असेल की तिसरा षटकार गेला तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक ओमकार केनीच्या नावावर जमा होईल संघ मालक किरणजी सोनवणे यांच्या वतीनं. इथे हा चेंडू उडवला गेला परंतु तिथे बघा झेल मात्र टिपला जात आहे आणि ओमकार केनी यांची खेळी मैदानामध्ये संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते.
रमेश शिरळे आयडॉल खेळाडू आहे. ती स्वतःला झेपवत टिपलेला झेल आणि ओमकार केनी यांची मैदानामध्ये खेळी संपुष्टात आलेली आहे. 29 या धावसंख्येवर आपण पाहत आहोत. दुसरा फलंदाज अर्थात आयकॉन खेळाडू सोनवणे वॉरियर्स ओमकार केनी बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहोत विकी मुंडे, जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. इथे बॅटीचा एज आणि पहा मिस्टर सिद्धेश झेल टिपतायत आणि लगातार दुसरी विकेट मैदानामध्ये आपण पाहत आहोत सोनवणे वॉरियर संघाची. विकी मुंडे बाद. मैदानामध्ये येत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिलॉंग करणारे पडेगावचे खेळाडू आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांची असणारी ओळख. इथे धावांची गरज असणार आहे सोनवणे वॉरियर्स. इथे आपण पाहत आहोत 2 षटकामध्ये सुरुवात 29 धावा झाल्या, परंतु 29 धावांमध्ये 3 फलंदाज माघारी गेले. हा मात्र थोडासा चिंतेचा विषय असणार आहे सोनवणे वॉरियर संघासाठी. प्रकाश काकड आणि दादाबाई शेख इथे षटक क्रमांक स्वतः संघनायक आणि कर्णधार AR बॉयज AR कंस्ट्रक्शन रोहित परब आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. पाहूया इथे हे 2 दिग्गज खेळाडू आहे आणि या 2 दिग्गज खेळाडूंमध्ये कारण एक धावांचं रन मशीन म्हणून प्रकाश काकडला ओळखलं जातं. इथे हा चेंडू पहा खेळण्याचा प्रयत्न होता, विचार केला होता मिड विकेट मध्ये खेळण्याचा, थोडासा वेगामध्ये परिवर्तन झालेला हा चेंडू आपण पाहिला. जिथे निर्धाव येणारा चेंडू आपल्याला रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एसटी रक्षक राहुल झोनवालच्या हातामध्ये दाखल होणारा हा जो चेंडू होता. परत एकदा पहा एक जोरदार वेगवान मारा मैदानामध्ये रोहित परबचा लगातार 2 निर्धाव चेंडू प्रकाश काकडसाठी आपण पाहत आहोत. सोनवणे वॉरियर संघाचा धावफलक आपल्याला 29 धावांवर जो मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांमध्ये हा जो धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. इथे परत एकदा पहा प्रकाश काकड विरुद्ध केलेला आक्रमण आणि विविधता जी गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते रोहित परबची आपण पाहत आहोत मैदानामध्ये. पहा लगातार 3 चेंडू ज्या प्रकारे रोहित परबने मैदानामध्ये निर्धाव टाकलेले आहे. सोनवणे वॉरियर संघाचा धावफलक अगदी जाग्यावर ठाण मांडून बसलेला आहे 3 बाद 29. इथे चेंज ऑफ पेस आणि इथे पहा आपण पाहत आहोत प्रकाश काकड चेंडूला सन्मान देत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला खेळत आहे. तिथे जरूर एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने सोनवणे वॉरियर्स या टीमचा धावफलक आपण पाहणार आहोत 30 धावांवर 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. उर्वरित 2 चेंडू इथे असणार आहे या 3ऱ्या षटकातील आणि आपण पाहणार आहोत समोरच्या बाजूला दादाबाई शेख अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठं नाव क्रिकेट क्षेत्रातील. इथे पहा या चेंडूलाही सन्मान दिला गेला कारण असं वाटतंय की इथे निश्चितपणानं कुठलंही आक्रमण मात्र करण्याचा विचार नाहीये रोहित परब विरुद्ध. स्वप्नीलजी गामणे या स्पर्धेचे आयोजक आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत. हा पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये. इथे पहा अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये फक्त 1 धाव मात्र रोहित परबने खर्च केलेली आहे. 3 षटक संपलेले आहेत 30 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहत आहोत
सोनवणे वॉरियर्स या संघाचा धावफलक AR कंस्ट्रक्शन AR बॉईज या संघाबरोबर खेळत असताना आहेत 3 षटकामध्ये 30 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये ह्या 30 धावा प्रति षटक 10 धावांची सरासरी आपण धावफलकावर पाहत आहोत. पाणी घेऊन जाणारे परत एकदा मैदानाच्या बाहेर येतात. आता आपण पाहत आहोत आर्या प्रीमियर लीग पर्व 3. शेजान आता स्वप्नील मला माहिती देतात भारतीय सैन्य दलातही त्यांची निवड झालेली आहे आणि खूप खूप शुभेच्छा शेजान यांना आमच्या वतीनं. तर जाऊया मैदानामध्ये. करण डुगरे आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्गवर आहेत. अगदी पहिल्या चेंडूवर इथे प्रकाश काकड गली क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव पूर्ण करतायत. धावफलक 31 धावांवर पोहोचला जाईल. सोनवणे वॉरियर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बघा नाशिक जिल्ह्याचा हा मानाचा करंडक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. अरे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतो आयकॉन खेळाडूंना पाहण्याची संधी, आयडॉल खेळाडूंना पाहण्याची संधी आणि तरुण खेळाडूंसाठी एक अप्रतिम अशा प्रकारचं जबरदस्त व्यासपीठ जे आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण विशालजी पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळतंय. इथे दादाबाई शेख साठी हा चेंडू होता. चेंडू पाहूया. चेंडू मैदानामध्ये करण डुकरे यांचा मात्र निर्धाव गेलेला आहे. एसटी रक्षक राहुल झोनवाल यांच्या हातामध्ये आपण पाहत आहोत. तिथे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं मनोज चव्हाण यांच्या दुसऱ्या षटकात जे षटकार ओमकार केणी यांनी वसूल केले होते त्यांची विकेट गेल्यानंतर इथे धावांचा संघर्ष हा जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे चेंडू उडवला गेला पहा. दादाभाईचा एक सुरेख टोलेजंग फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिला षटकार आपण पाहत आहोत. 37 धावसंख्या आपण मैदानामध्ये पाहत आहोत. सोनवणे वॉरियर्स 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि पहा ओमकार केनी बाद झाल्यानंतर प्रथमच आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला तो दादाबाई शेख यांच्या माध्यमातून. इथे परत एकदा चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये लगातार दुसरा षटकार आपण पाहत आहोत दादाबाई शेख यांच्या बॅट मधून. दादाबाई शेख यांच्या बॅट मधून आपण पाहत आहोत. इथे कुठेतरी हात मोकळे करतायत, आक्रमण करतायत करण डुकरे या गोलंदाजांवर आपण मैदानात पाहत आहोत. कारण जोपर्यंत मैदानात षटकार चौकारांचा आवाज होत नाही तोपर्यंत मैदान मात्र शांत आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान मिड विकेट मध्ये चेंडूला खेळलं जाते. तिथे दादाबाई शेख एक सिंगल धाव पूर्ण करतील.
44 धावा 44 रन्स आपण पाहत आहोत मैदानामध्ये सोनवणे वॉरियर्स. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये करण डुकरे यांच्या माध्यमातून AR बॉईज संघाकडून होत असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर पाहूया प्रकाश काकड दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मैदानामध्ये, कारण जरूर एक मोठी क्षमता आहे, परंतु इथे संघालाही धावांची गरज आहे. सुद्धा प्रकाशच्या बॅट मधून येणाऱ्या धावा. इथे पहा हा चेंडू निर्धाव जाणार आहे. आपण पाहत आहोत रिव्ह्यूची मागणी होती, आपण पाहत आहोत. आता निश्चित या ठिकाणी प्रकाशने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पाहूया तिथे तिसरे पंच या ठिकाणी काय निर्णय देत आहेत ते आपल्याला काही क्षणात काही वेळातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार षटक संपलेले आहेत. 4 षटकानंतर सोनवणे वॉरियर्स आपण पाहत आहोत 44 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ही परिस्थिती आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते सोनवणे वॉरियर्स संघाची. आणि इथे आपण पाहणार आहोत षटक क्रमांक 5 साठी प्रतीक भालेराव. बघा बंटी वॉरियर्स टीम बरोबर खेळत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती 2 षटकात 14 धावा आणि 4 विकेट आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तर त्याच्या हातामध्ये ते षटक क्रमांक 5 ची जबाबदारी दिली जाते. आपण पाहत आहोत काही दिवसापूर्वीच मुलाखतीमध्ये आपण पाहिलं होतं की प्रतीक भालेराव यांनी सांगितलं होतं की जे इंग्लंडमध्ये अगदी परदेशामध्ये एक थंड अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळत होते. खास या स्पर्धेच्या निमित्तानं ते भारतामध्ये आलेले आहे क्रिकेट खेळण्यासाठी. आर्या प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी. आणि निश्चित आज जर आपण पाहिलं आर्या प्रीमियर लीगचा हा जो गाजावाजा हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो, कारण नुसता जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंची या मैदानामध्ये हजेरी. आणि ते प्रतीक भालेराव यांचं स्वागत. दादाबाई यांच्या बॅट मधून येणारा चौकार हा जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिड विकेट, डीप मिड विकेट, अगदी 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे हा चेंडू बघा अगदी फक्त भुसळी दिलेली होती, फ्लाइट दिलेली होती चेंडूला. तिथे फलंदाजांना बीट करण्याचे काम यशस्वीरित्या होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एस्टनच्या अगदी राहुल झोनवाल जे अगदी जवळ उभे आहेत त्यांचं एक सुरेख एक्स्ट्रॅक्शन या निमित्तानं आपल्याला जे पाहायला मिळत आहे. इथे थोडासा थांबून अगदी चेंडू टाकला होता. कधी कधी आपण पाहतो की भारतीय संघाचे गोलंदाज अश्विन ही सुद्धा कधी कधी अशा प्रकारे थांबून चेंडू टाकतात आणि अशा प्रकारचा काही चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा जिथे पहिल्या चेंडूवर आलेला चौकार अगदी तो खराब चेंडू होता, फुलटॉस होता, त्यावर लाभ उचलला गेला होता दादाबाई शेख यांच्याकडनं. पण पुढच्या चेंडूंमध्ये दादाबाई शेख यांना मात्र मैदानामध्ये अगदी खामोश प्रकारे शांत उभं केले गेलेलं आहे. ते मात्र प्रतीक भालेराव यांच्या माध्यमातून आपण जे पाहत आहोत. इथे चेंडू पहा उडवला गेला आणि आकाशाला गवसणी घालणारा एक गगनचुंबी अशा प्रकारचा धडाकेबाज षटकार 6 धावा. या षटकाराने मात्र इथे आपण पाहणार आहोत अर्धशतक सोनवणे वॉरियर्स या संघाचं धावफलकावर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 बाद 54 धावा. बघा 3 बाद 29 अशा प्रकारची सुरुवात झाली होती आपण पाहिली होती, परंतु तदनंतर दादाबाई शेख आणि प्रकाश काकडे यांच्यामध्ये बनलेली भागीदारी ही निश्चित आपल्याला पाहायला मिळते. तर दादाबाई शेख यांचा
येणारा दमदार षटकार. वन्स अगेन त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू निर्धाव गेला, षटकाची समाप्ती झाली आणि 5 षटकानंतर आपण जर धावफलकावर पाहिलं, सोनवणे वॉरियर संघाने 54 धावा बनवल्या. त्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवट षटक जे मैदानामध्ये असणार आहे, स्वप्नीलजी गामणे यांचं पंचांवर सुद्धा लक्ष राहतं. बऱ्याच अंशी पंच कशा प्रकारे डिक्शन देतात. आता आमचा एक थोडासा किस्सा घडलेला होता पिंपळगाव बसवंत मध्ये. कारण पंचांवर खेळाडूंच्या नजरा फार असतात आणि ते गरजेचं असतं. कारण बघा, पंचांकडनं सुद्धा चुका होत असतात. आणि आजकाल टेनिस बॉल क्रिकेट इतकं मोठं झालेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक सुद्धा चालू झालेला आहे. म्हणजे पंचांकडनं आणि रिव्ह्यू सारखी सिस्टीम सुद्धा उपलब्ध झालेली आहे. मग तिथे पंचांसाठी सुद्धा एक चॅलेंजिंग असतं. 1 ते 42 नियमांमध्ये असणारे पोट नियम सुद्धा पंचांना हे मैदानामध्ये अंमलात आणावं लागत असतात. शेवट षटकासाठी आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. मनोज चव्हाण 6वे षटक. प्रकाश काकड या दरम्यान पहा, डीपेस्ट कव्हर मध्ये चेंडूला खेळत आहे आणि तिथे मात्र झेल टिपला गेला आणि प्रकाश काकडची विकेट ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक 4 हा जो मात्र सोनवणे वॉरियर संघाला. परत एकदा एक सुरेख झेल आपल्याला जेईच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि 4थी विकेट जी काही भागीदारी होत होती ती मात्र इथे संपुष्टात येते आहे. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहत आहोत. अनुज मौर्य आपल्याला जे पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. तर 54 धावांवर विकेट 4थी पडली गेलेली आहे सोनवणे वॉरियर संघाची. बघा या ठिकाणी मनोज चव्हाण यांची हॅट्रिक झालेली आहे. आणि अनिलजी पगारे संघ मालक यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक मनोज यांच्यासाठी असणार आहे. इथे पहा, हेलिकॉप्टर उडलं गेलं आणि तिथे पहा चेंडू रोखला गेलेला आहे मैदानामध्ये. एक सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथे आपण पाहत आहोत AR बॉईज AR कंस्ट्रक्शन संघ मालक अनिलजी पगारे यांच्याकडनं मनोज चव्हाणच्या या हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आपण पाहत आहोत. एक सिंगल आली. दरम्यान धावफलक आपण पाहत आहोत. अनुज एका धावेने खातं खोलतायत. धावफलक 55 धावांवर जोडला गेला आणि स्ट्राईक वर इथे असणार आहे दादाभाई शेख यांच्या फलंदाजीमधून आतापर्यंत आपण 23 धावांवर दादाभाई शेख मैदानात नाबाद फलंदाजी करतायत. इथे हा चेंडू मात्र सुरेख असणार आहे मनोज यांचा. निर्धाव जाणारा चेंडू आणि रोहित परबला आपण पाहत आहोत अगदी समोरच्या बाजूला जे अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे तसं जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणं अत्यंत धोक्याचं काम राहतं. कधी कधी अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलेले आहे की क्रिकेटमध्ये एका महान खेळाडूला आपण मुकलो होतो रमणजी लांबा यांना सुद्धा. कारण परंतु ती इथे जबाबदारी, परंतु इथे मात्र दादाभाई शेख परत एकदा आकाशाला गवस निघालणारा एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक या षटकाराच्या निश्चित मदतीने अगदी वेगात पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर पोहोचला जाईल तब्बल 61 धावा 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आणि तिथे सोनवणे वॉरियर संघाकडनं दादाभाई शेख ची फलंदाजी आपण पाहत आहोत. 29 धावांवर नाबाद अशा प्रकारची खेळी दादाभाई शेखच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळते. परत एकदा पाहूया, मनोज तयार असणार आहेत गोलंदाजी मार्गावर. क्षेत्ररक्षणात आता बदल केला गेला आलेल्या षटकाराने. एक तडाखा आपण पाहतोय षटकाराचा बसला गेला मैदानामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. इथे पहा डीपेस्टा कव्हर मध्ये चेंडू आहे. तिथे बघा और कॅच आपण पाहतो मैदानामध्ये. एक अप्रतिम झेल पाहायला. नो बॉल.
इथे पाहूया आता या 2 धावा मात्र रिव्ह्यूची मागणी होणार आहे. नो बॉल कसला दिलाय सर? बिमर साठी नो बॉल दिलेला आहे. इथे जरूर तिसरे पंच पाहणी करतील आणि तदनंतर आपण पाहणार आहोत की भविष्य काय आहे हे मैदानामध्ये फलंदाजाचं दादाभाई शेख यांचा. परंतु सुरेख असा झेलही टिपला होता पहा त्या ठिकाणी मैदानामध्ये. नो बॉल. इथे जीवनदान जरूर मिळतं आपण पाहत आहोत. बघा फ्रीट असणार आहे आणि या फ्रीटवर आपण पाहणार आहोत दादाबाई शेख परत एकदा सज्ज होत आहेत. आमचे परममित्र सनी सोनवणे मॅच पाहतायत खास पिंपळगाव बसवंतवरून, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. आणि जाऊया मैदानामध्ये. फ्री हिट. इथे पहा फ्रीट होता मिड विकेट रिजन मध्ये आणि नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हलिंग करेल सीमा रेषा पार चौकार. अडुसष्ट धावा या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. दादाबाई शेख यांची नाबाद 35 धावांची केळी सोनवणे वारियर संघासाठी आपण पाहत आहोत. मनोज चव्हाण यांचा पुढचा चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. ते दादाबाई शेख पहा चेंडू उडवला गेला आणि परत इथे आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. 6 धावा. तब्बल नाबाद 41 धावांची दादाबाई शेख यांची खेळी आपल्याला जी पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहत आहोत 6 षटक संपलेले आहेत. बघा 74 धावा धावफलकावर जोडले गेलेले आहेत आणि 75 धावांचं लक्ष या ठिकाणी विजयासाठी असणार आहे. सामना जिंकण्यासाठी असणार आहे ते AR बॉयज AR कंस्ट्रक्शन या संघासमोर.
tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय नाशिक जिल्ह्याच्या एवन जोडीच्या वतीने आयोजित आर्या प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या दिवसाचा अंतिम सत्राचा खेळ. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. थोड्या वेळाने आपण टॉस करणार आहोत. विजया करता 75 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 75 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. जय स्ट्रायकर एंड कडनं डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज होते आणि जयच्या साथीनं पहिला बॉल. इथे पहिलाच बॉल वळवून खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. ऑफस्टमच्या बाहेर बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि चेंडू फळीमधला संपर्क तेवढाच योग्यतेचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुनील नाठे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे यावेळेस. मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा पायाच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे पायाचा वापर करत असताना बॉलला स्टंपवर आदळवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल स्टंपवर न जाता थोडासा बाजूला राहिला. राहुल जोनवाळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. आयकॉन खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये त्याला चांगला परफॉर्म द्यावा लागेल. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकेल तो तारेल, ज्याला पराभव स्वीकारावा लागेल त्याचा प्रवास इथे संपुष्टात येईल. त्यामुळे इथे राहुल जोनवालला बॅट चालवावी लागेल. इथे चांगला फटका इनफिल्डच्या वरनं सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा यावेळेस पळून पूर्ण झाल्या. सुरुवात ती जर आपण पाहिली तर सिंगल डबलच्या मदतीनं विकेटवर उभं राहून थोडासा वेळ घालवणं त्याला योग्यता दिली आहे. त्याला यावेळेस अवलंबलंय राहुल जोनवाल, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कारण इनफॉर्म आहे, मात्र जेव्हा तुम्हाला आयकॉन म्हणून बोलवलं जातं ना तेव्हा तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात. आणि यावेळेस मात्र एक चांगला फटकाराच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जात असताना जोवर त्याला उचललं एक दुहेरी धाव ही धावफलकावर जोडली गेली. राहुल जोनवाल जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे तेवढा जास्त वेळ टेनिस बॉल क्रिकेटला या खेळाडूला देता येत नाही, मात्र जोही वेळ मिळतो त्यामध्ये उत्तम दर्जाचं क्रिकेट त्याच्याकडनं खेळलं जातं. तो राहुल जोनवाल सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या स्टँडला सलामी देणारा एक जबरदस्त फटका षटकार आलाय. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावसंख्या धावफलकावर आहे 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुनील नाठे चांगली गोलंदाजी त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरने केली. ओव्हर नंबर 2 त्याकरता झालंय थोडंसं परिवर्तन. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस गोलंदाज अनुज मौर्य जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया अनुज मौर्य कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगला मारा इथे त्याला अद्यावत करावा लागेल. 75 धावा धावफलकावर लावल्यात, मात्र त्यात डिफेंड केल्या जातील का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र पुढे खेळवलं, ज्याला
जमिनीशी संलग्न खेळलं गेलं, जोपर्यंत तिथे उचललं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सिंगल डबल या क्रिकेटच्या खेळाचा श्वास असं म्हटलं जातं. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे ना, जी लोकल धावते तेव्हा मुंबई वेगानं धावताना पाहायला मिळते, तसेच या खेळाची ही सिंगल म्हणजे लाईफलाईन आहे. जिथे सिंगलनं तुम्ही स्ट्राईक रोटेट करता. यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय, मात्र एक्स्ट्रा कव्हर यावेळेस घेतली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा मिळाला. एक सिंगलवर समाधान मानावं लागतंय. सिंगल जेवढा जास्त जातील ना तेवढा बेनिफिट मिळेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा, कारण 75चा पाठलाग करायचा आहे आणि 75चा पाठलाग करायचा आहे तर मग तिथे मध्ये एक दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकाकडे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो जर येण्यापासून त्यांना दूर ठेवला तर मग तुमचा फायदा होऊ शकतो. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. पहिला झटका दिला गेलाय, माघारी परतवले गेले बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये कुणी त्या क्षेत्रामध्ये आणि यावेळेस फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. आले एक चांगला स्ट्रोक इथे प्ले केलाय. येतोय चौकार 4. मयूर गवळी यांचे पिता श्री मधुकरांना गवळी या मॅचचा आनंद घेत आहेत. दुपारच्या 17 पासून ते उपस्थित आहेत आणि क्रिकेटला एन्जॉय करत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. ऑफ्टॉमवरनं चांगला बॉल, कट टू कट जे काही बॉल असतात ना, जे फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये नेतात, खेळावं की सोडावं त्या मनस्थितीमध्ये नेणारा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेलाय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते गरजेचं आहे या मॅच मध्ये. अगेन त्याच लाईनवर त्याच टप्प्यावर मात्र थोडंसं आत खेचलं आणि आत खेचल्यामुळे बॉल जर इथे आपण पाहिला तर टप्पा खाल्ल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने येतोय. इथे एकंदर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 17. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस दादाभाई शेख, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहतात राहुल जनवाळ आणि सिद्धेश वाघ जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगला बॉल इथे दादाभाई शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आयडॉल खेळाडू आहे, चांगला खेळ त्यानं दाखवलाय.
एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करताना दादाभाई शेख याला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या आतल्या साईडची कडा, मात्र तिथे विकेटच्या मागे चांगल्या पद्धतीची विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलला स्टॉप केलं ओमी केनी, त्याला तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना पाहताय. दिवाळी गाव ला बिलॉंग करणारा हा खेळाडू इन्फॉर्म आहे. काल रात्री जी मानकोलीमध्ये स्पर्धा सुरू आहे, चौथा हिरवा ट्रॉफी, ज्यामध्ये आपल्या टीमला त्यानं क्वालिफाय केलं, विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज ज्याचा काल रात्री आपल्याला पाहायला मिळाला होता युट्यूबच्या माध्यमातून, तो ओमी केनी सध्या मैदानामध्ये विकेट किपिंग करतोय. इथे मात्र फटका चांगला आहे बॉलला. सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या वरनं फेकून दिलं सीमा रेषा पार. इथे येतोय दमदार स्ट्रोक, षटकार 6. बलदंड देहेष्टी आहे सिद्धेश वाघ आणि त्या बलदंड देहेष्टी बरोबर ताकदीचे फटके खेळणं त्याच्याकरता कठीण नाही आणि त्या ताकदीचा वापर इथे त्याला करण्याची संधी मिळाली आणि ताकदीचा योग्य त्यानं वापर केला आणि बॉलला सीमारेषे पलीकडे घेऊन गेला. यावेळेस मात्र चांगला बॉल थोडासा खाली राहिला. पायाचा स्पर्श करत असताना हेमंत शेट्टी इशारा करतात लेग बाईट्स. एक या रवसंख्य धाफलकामध्ये वाढ होतीये, धाफलक पुढे सरकते एकेरीनं वाढताना पुढे सरकून 25 हा आकडा धाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जोनमॉल ज्याला जर तुम्ही पाहिलं तर 7 बॉल मध्ये 12 वर बॅटिंग करतोय. जे आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे प्रेक्षकांनी बसू नये, तिथे आपण टॉस करणार आहोत आणि या दरम्यान एक महत्वाची विकेट ती आली आहे. राहुल जोनवालला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू. या मॅचचा जर सुनावणी कश प्राइज आहे पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 25 धावा या राफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 50 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. 15च्या वरची सरासरी इथे अधोरेखित करायची, जवळपास 17 प्रत्येक षटकाकडे गरजेचं आहेत. म्हणजे 3 गगनचुंबी आसमान इटवले तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये खेळायचे आहेत. इथनं 18 चेंडू मध्ये चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. या इनिंग नंतर ही मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या आधी आपण टॉस करणार आहोत. काही मान्यवर पाहुणे इथे आपल्या सोबत जॉईंट होत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ती नाणेफेक आपण करणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस नवीन गोलंदाज अक्षय पालवे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनवरचा बॉल होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करणं शक्य झालं नाही. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एक च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धाफलक 26 वर. अक्षय पालवे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वंजारी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती.
जो मला वाटतं सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला होता त्या स्पर्धेचा, स्वप्नील कामणे यांच्या संघामधनं तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. मला वाटतं मॅन फ्रॉम सिन्नर ला बिलॉंग करणारा खेळाडू आहे अक्षय पालवे, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 2 विकेटची पतन झालंय. 26 धावा दाफलकावर आहे. मैदानामध्ये शांतता आहे, मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. वादळापूर्वीची शांतता आहे हे तुम्हाला विपक्षी टीमला भासून द्यावं लागेल. कारण जर वादळापूर्वीची शांतता आहे हे जर तुम्ही विपक्षी टीमला भासवलं नाही ना, तर मग या वादळामध्ये तुमच्या टीमचं नाव नामशेष होऊन जाईल. पुढचा बॉल इथे मात्र अप्रतिम बॉटम हँडचा वापर, बॉलला 1 बाउन्स न फेकून दिलाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट केलं. रन्स मिळतील 4. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लाईन वरची पिचिंग होती, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल आणि त्यानंतर हा फ्लिक रिस्टचा अगदी चांगला वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला. पहिल्या टप्प्यानंतर बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झाला. रन्स मिळतील 4. रमेश शिराळे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफटॉमवरनं इथे कट केलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. कुणी क्षेत्ररक्षक नाहीये मागे, त्यामुळे बॉल दणदण करत निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. एक चिमुरडा आहे त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडूला पकडण्याची मजा घेतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत अमोलजी डोळस, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं हो, मी खूप जास्त वेळ जातोय. ओमी केनी जो विकेटच्या मागे आहे, जो क्षेत्ररक्षण सजवतोय. पुढचा बॉल इथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. बोट आकाशाकडे, त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या दिशेकडे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. घरी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाशिक आयकॉन रोहित परब. इथे मात्र फटका रोहित परबचा फसलाय. बॉल हवेत, क्षेत्र रक्षक बॉलच्या खाली. महत्वाची विकेट इथे आपल्या नावावर केली आहे. रोहित परबला माघारी परतवलंय. खेळाडू रोहित परब 0 या धावसंख्येवर बाद. दोन विकेट आल्या. जर तिसऱ्या चेंडूवर तिसरी विकेट मिळवली, जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली, तर संघ मालक किरण सोनावणे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सोनावणे वॉरियर्सचे संघ मालक आहेत. आपल्या संघाच्या खेळाडूंवर खुश आहेत. आज पारितोषिक लावतायत, त्यांचा मनोबल वाढवतायत. कालच्या दिवसात खेळाडू अक्षरशः मालामाल झाले. मुन्ना शेख या नाशिकचा एक सर्वोत्तम खेळाडू, ज्याला 28,500 रुपये मिळाले. अयूब शेख कासार वडवलीचा सुपरस्टार, ज्याला 17,500 रुपये काल पारितोषिक म्हणून मिळाले. मनोज परमार 11,000 रुपये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विकेटची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. संघ मालक किरण सोनावणे यांच्याकडनं 21
गोलंदाजा करता DJ करत विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला बॉल खाली राहिला. मेहनत करावी लागेल. बिना मेहनतीचं फळ कधीही मिळत नाही. ते म्हणतात ना, नदीमध्ये हलणारा दगड ज्याच्यावर कधी शेवाळ चढत नाही आणि वापरात असलेलं लोखंड ज्याच्यावर कधी गंज चढत नाही. मेहनत कराल तर मग तुमचं नावलौकिक निश्चित होईल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला जोरकस मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. डबल करता इथे धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सुरक्षिततेनं यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येच्या पद्धतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 36 या आकड्यावर 5 विकेटच्या पतनानंतर. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 39 धावा. या 10 बॉल पैकी 2 ते 3 बॉलवर टोलेजंग षटकार आले तर ही मॅच बॅलन्स होईल. यावेळेस मात्र मोठा फटका. तिथे नाराज आहे. रन्स ना घेणं तेच यावेळेस स्वीकारलंय, कारण स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. मी मोठे फटके खेळू शकतो. मिडल झालं तर निश्चित येतील. ताकद आणि टायमिंग याचं संगम तुम्हाला निश्चित पाहायला मिळू शकतं. मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट त्यानं खेळावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज दादाभाई शेख समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खाली क्षेत्रात बॉलला पाठवलं सीमारेषा पार. चौकार मध्ये कन्वर्ट केलं रन्स मिळतील. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल नितीन घुगे यांच्या माध्यमातून आणि पारितोषिक लावल्या बरोबर एक मोठा फटका इथे आलाय. बॉलला फेकून दिलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावर सीमारेषा पार षटकार. आपण पाहिलं तर 7 चेंडू 29 धावा. या बॉलवर षटकार येणं गरजेचं आहे. या चेंडूवर जर षटकार आला ना तर मॅच जवळ येऊ शकते. 7 बॉल 29 येतील 6-23 वर येईल आणि 23 बनू शकतात. अमोल डुळस या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय अमोलजी डुळस यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल. इथे षटकाराची अपेक्षा आहे संघ सहकार्यांना. काय इथे षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेऊन स्ट्राइक स्वतःकडे ठेवली जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरता 28 धावसंख्येची गरज.
पहिला बॉल इथे मात्र बॅटची कडा त्यानंतर फ्लाइंग स्लीप मध्ये गेला एक पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र खुरडाप्याचा बॉल समोरच्या बाजूने अगदी योग्य तऱ्हेने सजवला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल न भागणार नाही. 4 बॉल 26. गोलंदाज जर चुकी करतोय तरच इथनं मॅच विपरीत स्थितीमध्ये जाऊ शकते, अन्यथा या मॅच वर निर्विवाद वर्चस्व ते आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आयडॉल खेळाडू दादाभाई शेख काय परफॉर्म राहिला या मॅच मध्ये. आउटस्टँडिंग फलंदाजी करताना मला वाटतं जवळपास 41 धावा त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला बॉल योग्य टप्प्यावर. चांगला गोलंदाज म्हणून अक्षय पालवे ज्याची ओळख जरूर आहे, सिन्नरला बिलॉंग करतो. मी मगाशी जसा उल्लेख केला की वंजारी प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला होता खेळाडू, जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. आणि तो अक्षय पालवे या मॅच मध्ये ही अगदी चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र दूर ठेवला. बॉल हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला आणि याबरोबर या मॅच वर निर्विवाद आपल्या टीमचं वर्चस्व प्रस्थापित केलंय असं म्हणावं लागेल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. सोनावणे वॉरियर्स हा संघ जर आपण पाहिला तर अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आलाय आणि इथे विजय संपादित करण्याकरता सज्ज झालाय असंच म्हणावं लागेल. दादाभाई शेख ज्याचा महत्वपूर्ण खेळ या निर्णायक मॅच मध्ये, कारण डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती या मॅच मध्ये. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास समाप्त होईल. इथे मात्र फटका हवेमध्ये सजवलाय आणि याबरोबर या मॅच वर आपल्या नावाची शिक्कामोर्तब करत असताना क्वालिफाय होणारा दुसरा संघ जो आजच्या दिवसात आपल्याला सापडलाय, नाव आहे टीम सोनावणे वॉरियर्स. सोनावणे वॉरियर्स या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे